नमस्कार, मी निर्मला. आज आपण ड्रायफ्रूट रोल बघतो आहे कसा करायचा ते. त्यासाठी मी अक्रोड, बदाम, पिस्ता, खजूर आणि सगळ्या बिया घेतलेल्या आहेत. खसखस घेतली आहे थोडी. ह्याच्यामध्ये आपण साखर गूळ काही घालणार नाही आहे. एका कढईमध्ये ह्या बिया सगळ्या आपण भाजून घेतो आहे. याच्यामध्ये भोपळ्याचं बी, खरबूज, टरबूजचं बी, चारोळी घेतलेत. नंतर ते भाजून घेऊन आपण कढईमध्ये बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता हे सगळं वेगळं भाजून घ्यायचं. खजूर आपण बारीक करून घ्यायचा आणि ड्रायफ्रूटची पण पावडर करून घेतो आहे मिक्सरमध्ये. एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून आपण खजूर जो बारीक वाटून घेतलेला आहे तो घालून आपण थोडासा मऊ करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जे बदाम, काजू, अक्रोडचं वाटण केलेलं आहे, पूड केलेले आहे ते आपण घालून घेतो आहे. सगळं त्याच्यामध्ये थोड्या अख्ख्या बियाही तशाच ठेवायच्या थोड्या. सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. नंतर एका प्लेटमध्ये काढून तो असा रोल करून घ्यायचा हाताने व्यवस्थित. प्लेटमध्ये खसखस घेऊन रोल आपण त्याच्यामध्ये घोलवून घेतलेला आहे, एकसारखा करून घेतलेला आहे बघा. नंतर बटर पेपरमध्ये तो रोल घालून आपण असा फ्रीजमध्ये 1 तास ठेवायचा. फ्रीजमध्ये ठेवून नंतर आपण 1 तासानंतर तो रोल काढून घेतलेला आहे. असा घट्ट रोल तयार झालेला आहे. प्लेटमध्ये काढून त्याला आपण चांदीचं वर्क लावलं आहे. चांदीचं वर्क असेल तर ठीक, नसेल तरीही चालतो. आत्ता पावसामध्ये खूप चांगला आहे हे रोल खाल्लेला. खजूर वगैरे आहे, सगळ्या बिया आहेत, पौष्टिक आहे. लहान मुलं, वृद्ध सगळ्यांनाच हा खाण्यासाठी खूप चांगला आहे. असे रोल आपण कट करून घेतलेला आहे. तर हा रोल तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.